वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लावर डिझाइन बघणार आहोत। तर या फ्लावर डिझाइनचा वापर तुम्ही जेव्हा तुम्हाला ब्लाउजवरती वर्क करताना जेव्हा तुम्हाला हेवी वर्क करायचं असेल त्यावेळी करू शकता किंवा साधा सिंपल कुर्तीवरती जरी वर्क करायचं असेल त्यावेळी सुद्धा तुम्ही या पद्धतीच्या डिझाइनचा वापर करू शकता। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी एक आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हे शिकत असताना आपण एकदम साध्या सुध्या सिंपल सुई आणि दोऱ्याचा वापर यांच्यापासून शिकणार आहोत। मी आता इथे सिल्क थ्रेड घेतलेला आहे। हा 2 पदर म्हणजे एकूण 4 थ्रेड आहेत यामध्ये। या इथून सुईला वरती काढायचं। त्यानंतर या इथे सेंटर जिथे आहे मधल्या सर्कलच्या तिथे या इथे स्टिच करायचं। पुन्हा याच्या बाजूने या इथून एकदा सुई काढायची। जेव्हा सुई काढतो त्यावेळी हा दोरा या इकडून काढायचा या पद्धतीने। तर यानंतर पुन्हा या इथे सुईला खाली टाकायचं। पुन्हा या इथून एकदा सुईला वरती काढायचं। सेम हेच करत राहायचं। या इथून पुन्हा सुईला खाली आता हे पूर्ण या पद्धतीने केलं। आता यानंतर याच्या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं। आता मी पिंक कलरचा फेंट पिंक बेबी पिंक कलर जो असतो तो मी घेतलेला आहे। त्याचे पण सेम 2 पदर एकूण मिळून 4 पदर घेतलेले आहेत। पुन्हा या इथून असं स्टिच करायचं। आता यानंतर मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे येलो कलरचा। 4 पदरी घेतलेले आहेत एकूण मिळून 8। आता याचे सिंपल आहे एकदम फ्रेंच नॉट टाकायचे आहे साधी सिंपलशी। आता यानंतर या इथे आपण चेन स्टिचिंग करून घेऊ। ग्रीन कलरचा थ्रेड वापरलेला आहे मी। छोटे छोटे चेन स्टिचिंग करायचे। दोऱ्यालाही ओढायचं नाही आणि कपड्यालाही जास्त ओढू द्यायचं नाही दोऱ्याला। दोरा ओढला की त्याची फिनिशिंग चालली जाते, कपडा ओढल्यासारखा दिसतो मग, त्यामुळे दोऱ्याला बिलकुलही ओढायचं नाही। आता यानंतर मी हा साधा सिंपल थ्रेड घेतलेला आहे। 4 पदर म्हणजे एकूण 8 पदरी घेतलेले आहे। सिंपल आहे। या इथून सुईला वरती काढायचं। या इथेच पुन्हा स्टिच करायचं। आणि यानंतर या इथून एकदा पुन्हा सुईवरती काढायची या पद्धतीने। पुन्हा इथे सुई खाली टाकायची। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। आता यातला आपण दुसरा वाला प्रकार बघू। यामध्ये मी या पद्धतीने पहिल्यांदा फुलाचा आकार काढून घेतलेला आहे। यानंतर या इथून सुईला वरती काढलं। पुन्हा या इथे स्टिच केलं। पुन्हा या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं सेंटरमधून त्याच्या आणि या इथे स्टिच करायचं। पुन्हा एकदा दाखवते। या इथून सुईला वरती काढायचं।
या इथेच पुन्हा स्टिच करायचं. आता यानंतर या इथून एकदा सुईला वरती काढायचं. यामध्ये मी 2 पदर घेतलेले आहेत, एकूण 4 दोरे झालेले आहेत. यानंतर या इथे पुन्हा एकदा स्टिच करायचं. यानंतर या इथे आपण सिंपलची चेन स्टिचिंग करून घेऊ. तर यानंतर हा 4 पदरी सिल्क थ्रेड घेतलेला आहे ग्रीन कलरचा. या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं. या इथे स्टिच करायचं सेंटर घेऊन. यानंतर पुन्हा या इथून एकदा सुईला वरती काढायचं. याच्या इथे सुई टाकायची आणि जो सेंटर आहे त्या सेंटरमधून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं. इथे सुई खाली टाकायची. आता यानंतरचा हा तिसरा प्रकार बघू. यामध्ये साधं सिंपल आहे. यामध्ये ही सुई वरती काढली. यामध्ये येलो कलरचा थ्रेड घेतलेला आहे. 2 आणि 2 म्हणजे 2 पदर आहेत, एकूण मिळून 4 थ्रेड. यानंतर या इथे थोडंसं अंतर ठेवून त्याच्या इथे स्टिच करायचं या पद्धतीने. सेम तसंच या इथे पण करायचं. तर यानंतर हा रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. हा पण 2 पदरी म्हणजे एकूण मिळून 4 थ्रेड आहेत. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं. यानंतर हे जे केलेलं आहे याच्या मधातून घालायची सुई. येलो कलरचा जो थ्रेड आहे त्या येलो कलरच्या थ्रेडच्या मधातून घालायची सुई. पुन्हा इथे खाली टाकायची. पुन्हा त्यानंतर याच्या तिथूनच पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं. त्यानंतर पुन्हा एकदा त्या येलो थ्रेडच्या याच्यातून पुन्हा एकदा सुई काढायची. यानंतर या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं. ग्रीन कलरचा थ्रेड घेतलेला आहे. 4 आणि 4 8 दोरे पूर्ण झालेले आहेत. यानंतर या इथे बॅक स्टिचिंग जी आहे ती करणार आहोत आपण. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतात. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.